आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक शहरातील साकूर परिसरातील शिवाजीनगर भागात बिबट्या शिरल्यानं मोठी खळबळ उडाली। रहिवासी भागात अचानक बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। अनेकांनी घाबरून घराबाहेर पडणं टाळलं, तर काहींनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली। माहिती मिळताच वन विभाग व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे। सुरुवातीला बिबट्या झाडी झुडपांमध्ये लपून बसल्याचं आढळून आले। त्याचा माग काढण्यासाठी आणि त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्यानं झाडे व झुडपे हटवण्याचं काम करण्यात आलंय। दरम्यान बिबट्या एका गेस्ट हाऊसच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीत अत्यंत अवघड जागेत लपून बसल्याचं समोर आले। त्यामुळे वन विभागासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। बिबट्याला कोणतीही इजा न होता आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून अत्यंत काळजीपूर्वक पुढील कारवाई करण्यात आली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला गुंगीचं इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार बंदुकीच्या सहाय्यानं बिबट्याला ट्रॅक्विलायझर डार्ट मारण्यात आला। काही वेळातच औषधाचा परिणाम झाल्यानं बिबट्या बेशुद्ध झाला। यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य ती काळजी घेत बिबट्याला जेरबंद केले। हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन अनेक तास चालले आणि अखेर यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। मात्र बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात यश आल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। वन विभागानं बिबट्याला पुढील उपचार आणि सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। दरम्यान नागरिकांनी अशा घटनांमध्ये घाबरून न जाता तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे।